मी बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीने आपलं स्वागत करतोय। आता आपली यात्रा अशा पवित्र ठिकाणी, सुंदर ठिकाणी आलेली आहेत। कर्नाटकामध्ये, कर्नाटकातलं हळेबीडु अतिशय सुंदर असं आणि हे मंदिर आहे। आणि या ठिकाणी आपली यात्रा पोहोचलेली आहे। या ठिकाणी बघत आहोत अतिशय देखणं अप्रतिम कलाकृती। आणि या मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत। या ठिकाणी या गणेशाच्या दर्शनानं, पुढचे दर्शन आपण या ठिकाणी करत आहोत। तर बघू शकता इतके सुंदर बारीक कलाकृती या ठिकाणी बघायला मिळते। एक एक मंदिर, एक एक दर्शन, अप्रतिम नजारा। तर या ठिकाणी बघत आहोत आपण अतिशय सुंदर मंदिर हळेबीडु। भगवान शिवाचं हे सुंदर असं मंदिर आपण पाहत आहोत। अतिशय सुंदर असं मंदिर, अतिशय भव्य दिव्य मंदिर, भगवान शिव। आणि हे शिवालय, या शिवालयामध्ये आपण आलेलो आहोत। आपण समोर बघत आहोत सूर्याची किरण ज्यावेळी येते तोपर्यंत तो सूर्योदय पहिलं किरण या मंदिरावर येतं, ह्या शिवलिंगावर पडतं। अशी असणारी इथली आख्यायिका। अतिशय देखणं कोरीव काम या ठिकाणी आपण बघत आहोत। अप्रतिम नजारा। हे शिवालय हळेबीडु आणि हे हळेबीडूचं हे शिवालय। आणि समोर आपण बघत आहोत महानंदी। नंदीसाठी इथं स्पेशल मंदिर आहे, नंदी मंदिर। त्या अतिशय मोठं असा हा असणारा महानंदी आपण या ठिकाणी बघत आहोत। शिवालय आणि ह्या शिवालयाच्या समोरील हा महानंदी, नंदीसाठी स्पेशल मंदिर आहे असं असणारं हे शिवालय। अप्रतिम बारीक कलाकृती। अशाच पद्धतीने आणखी पुढेही मंदिर आहे शिवालयाचं, तेही आपण बघणार आहोत। तर हा नजारा निश्चित मित्रांनो आवडेल तुम्हाला। बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीनं हीच कोशिश आहे, भारतभरातील, जगभरातील प्रत्येक मंदिर या ठिकाणी थोडक्यात आपल्यापर्यंत पोहोचवावं आणि त्याच्यातून तुम्हाला आनंद मिळावा आणि ते भविष्यात तुमच्या जीवनामध्ये एकदा तरी तुम्ही त्या ठिकाणी जावं असं असणारं हे मंदिर। या ठिकाणी आपण परत दुसरं मंदिर, इथंच हे शिवालय आहे हळेबीडु बघत आहोत आपण। हळेबीडूचं हे देखणं शिवालय। तर ह्या मूर्ती, हे मंदिर बघत असताना बघू शकता इतकी बारीक कलाकृती, कलाकुसर आहे ही। बघताना आश्चर्य वाटतं हे कसं बनवलं असेल। बघत आहोत मित्रांनो आपण हे जे आता हार आहे या मूर्तीच्या घरातलं, ह्याच्या पाठीमागून असं बोट जात आहे, दिसतंय। अशा बारीक सारीक अगदी पेननं डिझाईन काढावी अशा ह्या डिझाईन काढलेल्या आणि ह्या मूर्ती। अतिशय सुंदर नजारा। आणि हे पाहण्यासाठी आपली यात्रा कंपनी आलेली आहेत। ह्याच मंदिरासमोरील हाही महानंदी, ह्याही नंदीसाठी स्पेशल आणि मंदिर आहे नंदी मंदिर। राधे राधे सगळे इकडे बघा। तर अतिशय सुंदर ही कलाकृती, हे देखणं मंदिर आपल्या समोर आम्ही हे शिवालय दाखवत आहोत।
राधे राधे. तर ह्या शिवालयातले ह्या मंदिरातला आनंद घेण्यासाठी हे आमचे यात्रेकरू. राधे राधे. कसं वाटतंय तुम्हाला मंदिरात येऊन थोडंसं सांगा. ह्या यात्रेबरोबर आमच्या आल्यापासून काय आनंद वाटतो तुम्हाला? दगडी बांधकाम मला एकदम नंबर 1 वाटलं. त्याच्याच बरोबर असलं कधी बघितलं नव्हतं. संसार, मुलं, बाळ हे सगळं छान छान छान. पहिल्यांदा आता हे तुमच्यामुळे बघायला मिळालं. असं आणखीन एक मी विचारतो, बारीक बांधकाम. बारीक कलाकुसर या ठिकाणी हे तर आपण बघतच आहोत. हे त्यांचे मिस्टर हे डॉक्टर आहेत आणि आपल्या यात्रेमध्ये आलेले आहेत. आणखीन एक मी विचारतो तुम्हाला, ह्या आमच्या यात्रेमध्ये आल्यावर काही फरक वाटतो किंवा इतर तुम्ही यात्रा केल्या असतील आमच्या यात्रेमध्ये कसं वाटतंय? त्याच्यात मला मुख्य फरक कोणता जाण्याला, जिथं जायचंय त्याची अगोदर माहिती. कुठं जाते काय कळतच नाही, दिसला तरी घ्या जोडायचं. त्याची अगोदर माहिती आणि झाल्यानंतरची पुन्हा माहिती, हे मला आवडलं. छान, धन्यवाद. तर असंच प्रत्येकाला आवडावं, प्रत्येकाला आनंद मिळावा ही आमची कोशिश असेल. डॉक्टर, तुम्हाला काय वाटतं आमच्या यात्रेमध्ये येऊन? उत्तम छान प्रकारे यात्रेचा आपला प्रवास चालू आहे. मी इतरही यात्रेच्या ह्याच्यात गेलो आहे, पण यात्रेचे आयोजक जे असतात ते जिथं स्पॉट आला की खाली उतरायचं आणि कुणाला कुठं जायचं आहे तिथं जाऊन या, काय खरेदी करायचं आहे ते करून या म्हणून ते दोघं गायब होतात. छान. असं मात्र इथं अजिबात होत नाही. पूर्ण कल्पना दिल्यामुळं पूर्ण त्या स्थळाची पूर्ण माहिती देता तुम्ही. छान. त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात आमच्या यात्रेमध्ये येऊन? होय, होय. निश्चित तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान, मनाचं समाधान हीच आमच्या यात्रा कंपनीची कमाई आहे. असाच आनंद द्विगुणित व्हावा हीच अपेक्षा. हेही आपल्या यात्रेमध्ये आलेले हेही जोडपं, यांची आता दुसरी यात्रा आहे. आपल्या यात्रेत येऊन तुम्हाला काय वाटतंय, कसा आनंद मिळतोय? छान. म्हणजे आमच्या यात्रेत तुम्ही समाधानी आहात. छान, धन्यवाद. तर अशा पद्धतीचं प्रत्येक यात्रेकरूच्या आणि चेहऱ्यावरचं हास्य, समाधान हीच आमच्या यात्रे कंपनीचा आणि अट्टास आहे. आणि याच्यातला आनंद देणं, आनंद घेणं, आनंदामध्ये आनंद सामील होणं, हेच फक्त आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो. प्रत्येक मंदिर आणि त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मंदिराचा इतिहास सांगितल्याशिवाय आपण दर्शनाला जात नाही. आणि व्हिडिओ चित्रण करत आपण प्रत्येक पॉईंट टू पॉईंट दाखवतो. हे आमच्या यात्रेतला आम्ही वेगळेपण जपलेलं आहे. हे निश्चित आपल्यालाही एक दिवस पाहण्यासाठी मिळेल. आपणही पाहावं. आणि हा महानंदी, प्रत्येक शिवालयापुढचं मंदिर वेगळं, मंदिरातलं नंदी वेगळा असतो, पण ही अखंड इतका मोठा नंदी आहे की हा बसवराज म्हटलं जातं, नंदी म्हटलं जातं. एकाच दगडामध्ये इतका मोठा कोरलेला नंदी आणि तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय. अप्रतिम असं हा नंदी मंदिर आहे. आणि ह्या नंदी मंदिरातला हा मी नंदी तुम्हाला दाखवतोय. असं इतकं देखणं आणि आगळं वेगळं अप्रतिम ह्या नंदीचं आणि आपण दृश्य बघत आहोत, हे सौंदर्य बघत आहोत. असं असणारं हे नंदी मंदिर आणि समोर शिवालय आणि ह्या शिवालयाचा समोरचा हा नंदी आपण बघत आहोत. अप्रतिम स्पेशल ह्या नंदीसाठी हे मंदिर बनवलेलं आहे आणि ह्या मंदिरातला हा नंदी. तर अशा पद्धतीचं हे. आणि आणखीन एक समोरासमोर 2 शिवालये एकाच या ठिकाणी आहेत. तर तिथं समोर बघत आहोत ती नंदी मंदिर आहे. आपण बघू शकता, मी आपल्याला झूम करून दाखवतो. हाही नंदी आहे आणि तशाच पद्धतीनं आणि आपण ज्या मंदिरात उभा आहोत तोही नंदी आहे. तर भाविक हो, सज्जन हो, निश्चित यात्रेतला आनंद घ्यायचा असेल तर एक वेळ आमच्या यात्रेला भेट देऊन बघा. त्या यात्रेतला आनंद तुम्हाला द्विगुणित करून आम्ही देऊ. प्रत्येकाच्या मनातलं स्वप्न असतं की आम्हाला फिरायला गेल्यानंतर तिथलं काहीतरी आनंद मिळावा. तर तो आनंद या ठिकाणी घेण्यासाठी आलेले आमचे हेही यात्रेकरू आहेत, हेही ज्येष्ठ आहेत. यांनी आता आपल्याबरोबर यात्रा केलेली आहेत. तर साहेब, तुम्हाला ह्या यात्रेत येऊन काय वाटतं? एकदम खूप छान वाटते आम्हाला. एकदम आमच्या यात्रेबद्दल काय वाटतं तुम्हाला? पहिल्यांदा पण चांगलं, त्याच्यापेक्षा पण इथं एकदम चांगले आनंद होते, आनंद खूप होते भरपूर. एकदम. आणि बघायला जास्त आहे एकदम. मंदिरात एकदम छान, मंदिरात छान त्याला वाटतंय. कुसर छान. एकदम जास्त आहे. बरोबर. पण यात्रेत तुम्ही आमच्या समाधानी आहात का? तुम्हाला सगळे बघतायत लोक, जगभर हा व्हिडिओ जाणार आहे. काय वाटतं तुम्हाला? छान आहे, छान. यात्रेबद्दल तुम्ही यात्रेच्या नियोजनाबद्दल समाधानी आहात का? छान छान, ठीक आहे. हेच अपेक्षा आहे. आणि ह्या प्रत्येकाची अपेक्षापूर्ती करत असताना हे बघा आमचे यात्रेकरू. तर या ठिकाणी आपण हा आनंद देताना
आम्हालाही आनंद वाटतो आहे. तर ही कलाकुसर, ह्या मंदिरातलं दैदिप्यमान सौंदर्य आपण बघत आहोत. पण काही मंदिराची मोडतोड झालेली आहे. त्या ठिकाणी आपण बघितलं मोगलाच्या काळामध्ये त्यावेळी जी काही मंदिरं आहेत ती मोडतोड झाली. त्यात हेही मंदिर राहिलं नाही मित्रांनो. याही मंदिरामध्ये तशा पद्धतीचा आणि त्या ठिकाणी अन्याय झाला आणि त्या मोगलांनी ह्याही मंदिरातली कलाकुसर आणि तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे बारीक सारीक डिझाईन आपण बघताना असं वाटतं हे कधी बनवलं असेल. तर बघा ही एक आता ही छोटं मंदिर बघताना का ह्याच्यामध्ये बोट जातं अशा पद्धतीने ही कधी बारीक डिझाईन बनवली असेल. काही तर मंदिराचे ज्या काय आता मूर्ती आहेत त्या मूर्तीच्या हातातल्या बांगड्या आणि गोल फिरतात मित्रांनो, पण त्या बाहेर निघत नाही, दगडाच्याच बांगड्या. म्हणजे इतकं बारीक कलाकुसर आणि या ठिकाणी बघायला मिळते आपल्याला. तर असं असणारे हे हळीबीडूचं मंदिर. आताच आपण बेलूरचं मंदिर बघून आलो. चैन्य केशव म्हणून ओळखलं जातं. तर ते मंदिर बघितलं तशाच पद्धतीने मित्रांनो आता हे असणारं शिवालय आणि ह्या शिवालयाचा हे आनंद आपण घेतलेला आहे. बघत आहोत अप्रतिम देखणं सौंदर्य, हा नजारा, हे नंदी मंदिर आणि ह्या नंदी मंदिरातला हा आनंद. हाही नंदी, ती मगाशी नंदी दाखवला त्या नंदीपेक्षाही पुन्हा हा मोठा नंदी आहे. अखंड एका आणि पाषाणामध्ये हा कोरलेला नंदी आपण बघत आहोत मित्रांनो. अतिशय देखणं सौंदर्य या ठिकाणी बघायला मिळत आहे. तर हे मंदिर दाखवताना आनंद येतोय. याच्या समोर शिवालय आहे. तर बघत आहोत मित्रांनो हे अतिशय देखणं आणि ह्या मूर्तीकडं बघत बसावं. लाईटची व्यवस्था नाही इकडं, लाईट मंदिरामध्ये लावत नाही आणि आपण बघत आहोत मंदिर, त्या मंदिराचं अप्रतिम सौंदर्य, हे दृश्य. तर हे समोर शिवालय बघत आहोत आपण मित्रांनो. हे शिवालय आणि ह्याच शिवालयाच्या समोर आणि असणारा हा महानंदी. तर अशा पद्धतीचं हे दृश्य. तर या मंदिराच्या दर्शनासाठी ही अशी गर्दी आपण बघत आहोत. हे आमचे यात्रेकरू या ठिकाणी दर्शन करून आता मंदिरातला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे आणि या ठिकाणी विसावलेले आहेत. जरा विसावू या वळणावर म्हणत या ठिकाणी मंदिरातला आनंद घेऊन आता हे सगळे यात्रेकरू या ठिकाणी आलेले आहेत. हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. हे आमचे सर आहेत, आता रिटायर आहेत, पण त्यांनी आता हे आमच्याबरोबर दुसरी यात्रा करतायत. तर मी सरांना विचारू इच्छितो या यात्रेमध्ये येऊन तुम्हाला काय वाटतं? हे सगळी लोक बघणार आहेत तुमचा व्हिडिओ आहे ते खरं सांगा. या यात्रेमध्ये खूप समाधान मिळतं आहे आणि रोज सकाळी जो सत्संग आहे त्याचा खूपच आनंद वेगळाच आहे. दिवसभर अगदी ऊर्जा मिळते, इतका आनंद आहे सकाळचा. छान, म्हणजे आमच्या यात्रेत येऊन तुम्ही समाधानी आहात. तर आता ही दुसरी यात्रा आहे. पुढच्या सगळ्या यात्रा करायची आमच्याबरोबर इच्छा आहे का आपली? निश्चित. तर मित्रांनो हेच आमच्या यात्रेची कमाई आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि प्रत्येकाने यात्रेतला आनंद घ्यावा. जीवनामध्ये काहीच नाही हो, पण हा आनंद हे जग फिरण्यातला म्हणतात ना, भ्रमंती माणसाला ज्ञानी बनवते. तो अट्टास आम्ही निश्चित करतोय. तर हा अट्टास आमचा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. हे निश्चित तुम्हालाही आवडेल. हे काही यात्रेकरू आमच्या यात्रेमध्ये आलेले आहेत. तुम्हाला कसं वाटतंय आमच्या यात्रेमध्ये येऊन? आनंद वाटतोय? तर हे असणारे हे पवार साहेब आहेत, हे आमच्या यात्रेमध्ये पहिल्यांदा आलेत. तुम्हाला कसं वाटतं सर? एकदम चांगलं वाटतं. आनंद आहे आमच्या यात्रेमध्ये. आम्हाला बरं वाटावं म्हणून बोलू नका, खरं असेल ते सांगा. तर हीच आमच्या यात्रेची कमाई आहे मित्रांनो. तर असा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसावा म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवतोय आणि तुमच्यापर्यंत पाठवतोय. निश्चित हा व्हिडिओ आवडेल हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि निश्चितपणे आमच्या यात्रेला किंवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा,
बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. असा असणारा हा व्हिडिओ निश्चित आवडेल ही अपेक्षा करतो. राधे राधे, धन्यवाद. राधे राधे राधे.